त्याच्यामुळे या घटना घडत आहेत? खरं तर आज दुर्गा ब्रिगेडच्या वतीने या शहरामध्ये संपूर्ण महिलांनी कोणत्याही राजकीय पाठबळाच्या व्यतिरिक्त हे आंदोलन छेडलेलं आहे. अर्थातच कुठलाही राजकीय पाठबळ या सगळ्या संस्थांना मिळत नाही, परंतु या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणताही पक्ष, सत्तेतला पक्ष प्रयत्न करताना दिसत नाही. दर दिवसाला एखादी महिला गायब होतीये, एखाद्या लहान चिमुकलीवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अगदी म्हाताऱ्या बायकांवर सुद्धा अन्याय अत्याचार होतोय आणि त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी किंवा कधी न्याय मिळेल हे विचारण्यासाठी दुर्गा ब्रिगेडच्या वतीने आज शहरातल्या तमाम पदाधिकारी इथे आंदोलन करत बसलेले आहेत. इथे कुठेतरी गृह खातं कमी पडतंय असं मी खेदाने इथे नमूद करते, कारण इतकी सगळे पोलीस प्रशासन आपल्याकडे सज्ज असताना, इतक्या सामाजिक संघटना कार्यरत असताना सुद्धा अशा प्रकारची ही विकृती आहे. अशा प्रकारच्या विकृतींना जागेवर ठेचण्याचा कायदा जोपर्यंत येत नाही, जागेवर यांना चौकात फाशी देण्याचा जोपर्यंत एखादा प्रयोग होत नाही, तोपर्यंत या विकृतींना आळा बसणार नाही. आणि म्हणून आम्ही या महिला भगिनींच्या वतीने या प्रकृतीला, या प्रवृत्तीला आणि या विकृतीला आळा बसावा म्हणून अशा प्रकारचं आंदोलन छेडलेलं आहे. कुठेतरी पोलीस प्रशासनाने सुद्धा किंवा कायद्यामध्ये सुद्धा त्वरित अशा प्रकारच्या विकृती असणाऱ्या, अशा प्रकारचे प्रकार घडले की जागेवर शिक्षा, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी लवकरात लवकर झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कायदा आहेत, बरेचसे कायदे आहेत, परंतु ते कागदावरच होतात, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना मात्र दिसत नाही, त्याचा विलंब लागतोय. आणि म्हणून कुठेतरी संतप्त भावनेने आम्ही सगळ्याजणी आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी इथे बसलेलो आहोत. पंकजा मुंडेच्या ज्या घरात प्रकार घडला त्याचा तुम्हाला काय? खरं तर या प्रकरणामध्ये अगदी वरिष्ठांपर्यंत तुम्ही विचारलं असाल तर याच्यावर कुणीच निशब्द आहेत, कुणीच काही बोलत नाही आहे. कारण तू घडलेली परिस्थिती प्रत्यक्षात काय आहे याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. पंकजाताईंनी पण याबाबतीत खुलासा दिला असेल. त्या महिला नेतृत्व करतात, परंतु खरं काय आणि खोटं काय हे प्रत्यक्षात तिथे त्या परिस्थितीला, त्या कुटुंबाला, त्या दोन्ही कुटुंबांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये, या ठिकाणी मत व्यक्त करण्या इतकं मला त्यातलं सखोल माहिती नाही. त्यामुळे मी या प्रकरणात मी फार काही माझं मत व्यक्त करणार नाही. महिला आयोगावर काय म्हणणे? महिला आयोगाच्या बाबतीत तर आम्ही न बोललेलंच बरं. महिला आयोग फक्त नावाला आहे, महिला आयोग फक्त कागदावर आहे आणि टी व्हीत आहे. आम्हाला टी व्हीतच महिला आयोग ॲक्टिव्ह असताना दिसतो, कुठेतरी रीलच्या माध्यमातून महिला आयोग ॲक्टिव्ह दिसतो, परंतु प्रत्यक्षात काम करताना मात्र महिला आयोग आम्हाला कधी दिसलेला नाही. त्याच्यामुळे महिला आयोगाच्या बाबतीत आम्ही हातच जोडलेले आहेत. स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर पोलीस स्टेशनसुद्धा ही महिला जर गेली तर त्यांची तक्रार घेतली जात नाही. कुठे